सविता आणि सुधीरचे लग्न होऊन 7 वर्षे झाली होती. सविताने घर आणि सुधीरच्या आईवडिलांची मनापासून सेवा केली. पण सुधीरला सविताबद्दल कधीच आदर नव्हता. तो शहरात एका मोठ्या कंपनीत कामाला होता. अचानक एके दिवशी सुधीरने घर गाठले आणि स्पष्ट शब्दांत सांगितले, सवितामला घटस्फोट हवा आहे. मला ऑफिसमधील निशा आवडते. ती आधुनिक आहे, शिकलेली आहे आणि माझ्या स्टेटसची आहे. तू फक्त एक साधी कामावली आहेस. सविताच्या पायाखालची जमीन सरकली. तिने विनवण्या केल्या, पण सुधीरने तिला घराबाहेर काढले. हातात फक्त एक बॅग आणि डोळ्यात पाणी घेऊन सविता आपल्या माहेरी परतली. माहेरी आल्यावर भावजयांच्या टोमण्यांनी तिचे जगणे कठीण झाले. पण सविताने हार न मानण्याचे ठरवले. तिला स्वयंपाकाची प्रचंड आवड आणि हातात चव होती. तिने ठरवले की ती कोणावरही अवलंबून राहणार नाही. सुरुवातीला तिने डबा सर्व्हिस सुरू केली. पहाटे 4 वाजता उठून ती कष्ट करू लागली. तिने तिच्या हातातील चवीच्या जोरावर हळूहळू ग्राहक मिळवले. तिने घरची चव नावाचा एक छोटा स्टॉल सुरू केला. सविताच्या कष्टाला फळ मिळू लागले. तिचे पदार्थ इतके लोकप्रिय झाले की तिला एका मोठ्या आयटी कंपनीकडून कॅन्टीनचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. तिने बँक कर्ज घेतले आणि आधुनिक मशिनरी आणल्या. तिने स्वतःचे व्यक्तिमत्वही बदलले. तिने इंग्रजीचे क्लास लावले, बिझनेस मॅनेजमेंट शिकली. काही वर्षांतच सविता फूड्सहा एक मोठा ब्रँड झाला. तिने फक्त डबेच नाही तर रेडी टू ईट मसाल्यांचे उत्पादन सुरू केले, जे परदेशातही निर्यात होऊ लागले. दुसरीकडे सुधीरने निशाशी लग्न केले होते. पण निशा लालसी होती. तिला घराची आणि सुधीरच्या पालकांची काहीच पडलेली नव्हती. तिने सुधीरची सगळी मालमत्ता उडवली आणि शेवटी त्याला सोडून निघून गेली. सुधीरची नोकरी गेली आणि तो कर्जबाजारी झाला होता. एके दिवशी सविता एका मोठ्या बिझनेस अवॉर्ड्सचा कार्यक्रम टीव्हीवर दिसली. तिथे वुमन एंटरप्रेन्योर ऑफ द इयर म्हणून सविताचे नाव पुकारले गेले. सविता आज कोट्यवधींच्या कंपनीची मालकीण होती. ती अतिशय सुंदर आणि आत्मविश्वासी दिसत होती. सुधीर तिला भेटायला तिच्या ऑफिसमध्ये गेला. त्याला वाटले सविता त्याला माफ करेल. तो रडत म्हणाला, सवितामला माफ कर. मी चुकलो होतो. मला पुन्हा तुझ्या आयुष्यात जागा दे. सविता खुर्चीवरून उठली आणि शांतपणे म्हणाली, सुधीर, ज्या दिवशी तुम्ही मला घराबाहेर काढले त्या दिवशी ती जुनी सविता मेली. आजची ही सविता स्वतःच्या हिमतीवर उभी आहे. तुमच्या आयुष्यातून मी कायमची निघून गेली आहे. आता माझ्या आयुष्यात फक्त माझे काम आणि माझा स्वाभिमान आहे. सविताने त्याला सुरक्षा रक्षकांमार्फत बाहेर काढले. तिने हे सिद्ध केले की स्त्री ही कोणाची सावली नसते, तर ती स्वतः एक प्रकाश बनू शकते. कथेचे तात्पर्य: माणसाची ओळख त्याच्या कपड्यांवरून किंवा स्थितीवरून होत नाही, तर त्याच्या कष्टाने आणि जिद्दीने होते. संकट काळ हीच प्रगतीची पहिली पायरी असू शकते.